अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. अभंग साधा आहे, सरळ आहे, सोपा आहे. तुम्हा आम्हा सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी निगडित आहे म्हणून सेवेसाठी प्रस्तुत केला आहे. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हा सर्वसामान्य माणसाला हित व्हावा असं वाटत असेल तर तुकोबाराय म्हणतात, मी काही हिताची पथ्य सांगतो तेवढी पाळली की तुमचं मानवी जीवनात हित झाल्याशिवाय राहणार नाही. मंडळी, ह्या मृत्यूलोकाचं जर आपण अवलोकन करायला गेलो तर या मृत्यूलोकामध्ये सर्वात लहान जीव आहे मुंगीन, सर्वात मोठा जीव आहे ब्रह्मदेव. ब्रह्मदेव जरी देवाच्या यादीत बसत असला तरी ज्ञानोबारायांच्या दृष्टीनं तो जीव दशेतलाच एक अंश आहे. म्हणून सर्वात मोठा जीव ब्रह्मदेव आणि सर्वात लहान जीव मुंगी आहे. पण मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाची मानसिकता जर आपण तपासली तर या मानवी जीवनामध्ये प्रत्येक जीवाला आपलं हित व्हावं ही आंतरिक भावना मात्र आहे. प्रत्येक माणसाला मंजू महाराज 3 प्रकारच्या इच्छा आहेत. त्या 3 इच्छांमध्ये सगळ्या इच्छा आहेत. मी ज्या इच्छा सांगेल ती इच्छा ज्याची नसेल त्यांनी फक्त हातवर करायचं. आजचं सगळं पाकिट तुम्हाला देऊन जातो, काळजी करायचं कारण नाही. मानवी जीवनातल्या प्रत्येक माणसाला 3 इच्छा आहेत महाराज. मला अभंगाकडे यायचं म्हणून या इच्छा सांगणं महत्वाचं आहे. प्रत्येक मानवी जीवनातल्या माणसाची प्रत्येक इच्छा, प्रत्येकाची पहिली इच्छा अशी आहे की मला मरण येऊ नये. करा बरं हातवर, कोणाला मरायची इच्छा आहे का कोणी असा माणूस? मरण येऊ नये प्रत्येकाची आंतरिक इच्छा आहे. दुसरी गोष्ट, जीवन जगत असताना मला दुःख होता कामा नये, आहे ना प्रत्येकाची इच्छा. आणि तिसरी इच्छा आहे संसारात जीवन व्यतीत करत असताना माझं हित झालं पाहिजे. आता 2 ह्या गोष्टींचा मला जास्त काही विस्तार करायचा नाही. मला अभंगाच्या दृष्टीनं 3ऱ्या इच्छेवरती यायचे. प्रत्येक मानवी जीवनाची जर आंतरिक काही इच्छा असेल ना तर ती पहिली गोष्ट मरण येऊ नये. ज्ञानोबाराय म्हणतात, जगस्पृहेयास्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगापडिये. मरण येऊ नये ही प्रत्येक माणसाची इच्छा आहे. बरं, काय लहान मुलाला वाटतं मरण येऊ नये याच्यात नवल नाही, तरुण माणसाला वाटतं मरण येऊ नये याच्यात नवल नाही. पण ज्याचं शरीर जर्जर झालंय आणि मरणाची याची वाट सगळी वाटच पाहतात, पण त्याची सुद्धा आंतरिक इच्छा असते मला मरण येऊ नये. काही काही माणसं म्हणतात, घ्या ना आटपून आता तुमच्या निम्म्या गौऱ्या कुठे गेल्यात? स्मशानभूमीवर. ज्याच्या निम्म्या नाही, ज्याच्या अख्ख्या गौऱ्या स्मशानभूमीत गेल्यात त्याला सुद्धा मरायची काही नाही इच्छा नाही. त्यालाही वाटतं मला दवाखान्यात न्यावं, एखादं सलाईन भरावं आणि मला टवटवी यावी, मी जगावं, ही सृष्टी पाहावी, ही प्रत्येकाची इच्छा आहे. दुःख होण्याची इच्छा कोणाला नाहीये. मज लागे दुःख व्हावे आईशे कोणी भावे ना जीवे, न वांछिता दुःख पावे येणे न संभवे स्वतंत्रता. नाथ महाराज म्हणले, घाणीतल्या किड्याला जर तुम्ही विचारलं ना देवाडे महाराज, ए बाबा तुला सुख पाहिजे का दुःख, तरी तो घाणीतून तोंडवर काढील बरं का. शिवाजी महाराजांना म्हणाल, बाबा नो मला इथून कुठं तरी चांगल्या ठिकाणी न्या. मी घाणीतल्या किड्याला सुद्धा वाटते मला काय पाहिजे, दुःखात उद्वेजते जंतुम सुखम सर्वाय रुच्यते. आणि तिसरी इच्छा अभंगाच्या दृष्टीने महत्वाची, प्रत्येक माणसाला वाटते आपलं हित झालं पाहिजे. प्रत्येकाची आंतरिक इच्छा हित झालं पाहिजे. काय हिताची इच्छा आहे त्याचं कारण सांगतो. माणसाचा तो मूळचा स्वभाव आहे आणि माणसाचा मूळचा स्वभाव मूळ स्वभावाकडे गेल्याशिवाय राहत नाही. तसं त्याचं कामच असते. सांगतो तुम्हाला, ज्या वेळेला एखादं झाड हे जमिनीतून उगवतं आणि त्याला फळं येतात, समजा उदाहरणार्थ आंबा घ्या, आंबावरती वाढला आणि त्याला फळं आली, पण ज्या वेळेला तो आंबा देठापासून निसटतो त्यावेळेला तो आकाशात जातो का जमिनीवर येऊन पडतो? बाईला म्हणलं कुठं पडतो? जमिनीवर पडतो. तुम्ही म्हणा जमिनीवर का पडतो? तुम्ही म्हणा न्यूटननी शोध लावलाय, न्यूटनच्या बापांनी शोध नाही ठेवला तो, त्याचा तो मूळचा स्वभाव आहे. त्याचं म्हणणं असतंय मी मातीतून आलोय आणि शेवटी मी कुठं जाणार आहे? मातीत जाणार आहे. ज्याचा जो मूळ स्वभाव आहे माणसाचं आकर्षण त्या दिशेला असतं. तो मातीतून आला पण मातीतच मिसळला. तुम्हाला सांगतो महिला मंडळ, दिवा लावला तुम्ही, दिवा जर घरामध्ये, तर त्या दिव्याची ज्योत नेहमी तिची जे प्रकाशाचं जे अनुमान असतंय ते कुठं असतंय? वरच्याच दिशेला असतंय. तुम्ही दिवा उलटा केला तरी ती ज्योत कुठं राहते? आकाशाच्या दिशेला राहते. का राहते? कारण तिचं मूळ स्वरूप सूर्य आहे आणि ती नेहमी आपल्या मूळ स्वरूपाकडे आकर्षित होते. पाणी तुम्ही कुठंही टाका ते पाणी उताराच्याच दिशेनं धावत जातं, चढाच्या दिशेनं धावत नाही. का? उताराच्या सगळ्याच दिशेनं खोलवर जर काय असेल तर समुद्र आहे. पाण्याचं मूळ स्वरूप समुद्राकडे असल्यामुळं त्याची धाव समुद्राकडे आहे. आंब्याचा मूळ स्वरूप मातीकडे असल्यामुळं त्याची धाव मातीकडे आहे. दिव्याचं मूळ स्वरूप सूर्य असल्यामुळं त्याची धाव सूर्याकडे आहे. तसं तुमचं आमचं मूळ स्वरूप भगवान परमात्मा हितकारक असल्यामुळं तुमचं आमचं मूळ स्वरूप भगवान परमात्म्याकडे आहे. म्हणून प्रत्येकाला वाटतं हेच झालं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, म्हणून महाराज म्हणतात, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी दरिता हे परी आवरे ना. सांगतो तुम्हाला,
एका साधूच्या पर्णकुटीमध्ये साधू ब्रह्मचर्य होते आणि ब्रह्मचर्य असल्यामुळे रोज स्वतःचे कपडे स्वतःच धुवायचे आणि कपड्याची घडी घालून कपाटात ठेवली की त्या आश्रमात उंदरं जास्त झाली. मग त्या उंदरांचा एक स्वभाव असतो, कपडे काय करायची, कुरतडायची. मग ते उंदरं त्यांची कपडे कुरतडायचे. साधूला इतकं टेन्शन यायचं, काय करायचं आता ह्या उंदरांना. महिला मंडळ, मला खरं सांगा, तुम्ही देवाच्या दारात बसलेत, घरात जर तुमच्या उंदरं झाली तर काय करता तुम्ही? काय करता? गव्हाच्या पिठाच्या बारीक बारीक गोळ्या करता आणि त्याच्यात खडी साखर भरून ठेवता. खरं आहे ना? मग काय करता? उंदरं मारायचं औषध मिळतंय मेडिकलमध्ये, त्याच्या गोळ्या करून माणसं तिथं उंदराच्या पॉईंटला ठेवून देतात. उंदीर गडबडीत येतो, ते खातो आणि मरतो. पण साधू म्हणला आपण गोळ्या करून ठेवू शकत नाही, कारण आपल्या वृत्तीला ते शोभणारं नाहीये. कारण साधूची वृत्ती कशी असते? महाराज म्हणतात, सर्वाभूते दया साधू म्हणावे आईशिया. त्याची दयेचं स्वरूप असतं ना. मग गोळ्या घालून मारणं शक्य नाही. बरं, मांजरही पाळून शक्य नाही, कारण मांजर मी जर पाळली तर ती उंदराला खाईन, पुन्हा त्या उंदीर मारण्याचं पाप मला लागेल. मग काय करायचं? एक दिवशी नेमकं उंदीर ते त्याचे कपडे कुरतडत असताना साधूनं पाहिलं. साधूला थोडासा राग आला, पण राग सात्विक पद्धतीचा होता. त्यांनी कमंडलूतलं पाणी घेतलं आणि त्या उंदरावरती टाकलं, पण पाणी टाकत असताना ह्या उंदराला माणूस झाला पाहिजे असा मंत्र टाकला. ते म्हणला, हा उंदीर एकदा माणूस झाला का हा माझे कामही करील आणि कपडे कुरतडायचा नाही. पण देवाडे महाराज त्यांनी टाकला माणसाचा मंत्र, परंतु त्या दिवशी जे कपडे कुरतडायला आलं होतं ना, ते उंदीर नव्हता, उंदरीन होती. उंदरीन कोण होती? उंदरीन. आणि यांनी टाकला माणसाचा मंत्र, मग तो पुरुष नाही झाला, ती काय झाली? बाई झाली. आणि बाई म्हणजे लहान मुलगी झाली 5 वर्षाची. आणि हात जोडून त्याच्या पुढे उभी राहिली. तो म्हणला, चला आपण हिला मानस कन्या मानू. मग काय झालं? त्याच्या कपडे धुवायला कामं आली, स्वयंपाक बनवायला कामं आली. बघता बघता ती उपवर झाली, लग्नाला योग्य झाली. महाराज म्हणले, आपलं जीवन क्या जीवन की पकडी आस, हातो में लिया नाही तेरा घास. कधी जाईन सांगता येत नाही. हिला का माग आई आहे का माझ्याशिवाय कोणी? मीच हिची आई आहे, मीच हिचा बाप आहे, कारण तपाने तयार केलेली मुलगी आहे. पण जरी तिला मानवाचं शरीर प्राप्त झालं असलं तरी तिचा आतला स्वभाव कशाचा होता? ए बोला ना, मला ऐकू येत नाही. उंदरिणीचा होता. एवढंच द्रुपद तुम्ही ध्यानात ठेवा, बाकी काय नाही ध्यानात ठेवलं तरी चालेल. मग याने विचार केला, हिला आपण हिचं लग्न केलं पाहिजे. आणि मग स्वप्नात तो लग्न शोधायला म्हणले, पण जावाई कसा पाहिजे? एक दिवसाचा बाहेर आला आणि वरती पाहिलं, त्याला दिसला सूर्य. बरं का? म्हणला असा सूर्यासारखा तेजस्वी जावाय पाहिजे. मूळचा स्वभाव जात नाही, त्याच्यासाठी सांगतो तुम्हाला. ते गेला सूर्याकडं, म्हणले, ओ सूर्य महाराज. ते म्हणले, काय हो महाराज? म्हणले, माझ्या मुलीशी लग्न कराल का? ते म्हणले, तयार आहे, पण तुमची मुलगी तयार आहे का नाही ते बघा भाऊ आधी. मग हा आला आणि पुरीला म्हणला, पुरी असा जावाई शोधून आलोय ना मी, काळजी करायचं कारण नाही. ती म्हणली, बाबा कोण आहे? ते म्हणले, कोण आहे? फोटो दाखव. म्हणले, फोटो काय बघायची गरज आहे, तुला प्रत्यक्षात दाखवतो, चल. पर्णकुटीच्या बाहेर घेऊन आला, सूर्याकडे बोट केलं, म्हणले, ते बघ तो नवरा आहे. आता ती मुलगी कशी म्हणली माहिती आहे का? मायक बारकाईने लक्ष द्या. ती म्हणली, बाबा तुम्ही म्हणत असन तर मग मी तयार आहे. उपवर झालेली मुलगी जर नवीन आलेल्या स्थळाला तत मम करायला लागली तर बापांनी काही गोष्टी समजून घ्यायच्या बरं का. तिच्या लक्षात तिला तो नवरा पास नव्हता. ते म्हणले, बाई काय ग, तुझी काय इच्छा आहे? म्हणली, बाबा याच्याशी लग्न करायला अडचण नाही, पण याची एक अडचण आहे. काय? असा तापट डोक्याचा नवरा मला नको. कारण का? उन्हाळ्यातही तापतोय, पावसाळ्यातही तापतोय आणि हिवाळ्यातही तापतोय. बरं, संसार आहे, मंदिरात घंटान संसारात तंटा झाल्याशिवाय त्यालाही मजा नाही ना काही. म्हणले, कधी कधी जर आमच्या मारामाऱ्या झाल्या तर हा तापट डोक्याचा आहे, याचा माझा संसार सुखाचा नाही ना होणार. बापाला पटलं. म्हणला, पुरीचं खरं आहे गड्या. सूर्याकडे गेले, म्हणले, ओ महाराज तुम्हाला रिजेक्ट केलं माझ्या मुलीनं, तुमच्यापेक्षा मोठा कोणी ताकदवान आहे का? सूर्य म्हणले, माझ्यापेक्षा मोठे ढग आहे, ढग. म्हणले, कसं काय? म्हणले, मी किती जरी तापलो आणि ढग जर आडवा आला तर माझा प्रकाश पृथ्वीवर जाऊ देत नाही. म्हणजे माझ्यापेक्षा ताकदवान कोण आहे? बोलत राहा, कोण आहे? ढग आहे. मग हा ढगाकडे गेला. ढगाला म्हणला, हे ढगा माझ्या पुरीशी लग्न करील का? ते म्हणला, मी तयार आहे, पण पुरीला विचारून या. ते म्हणले, बाई आता लय भारी नवरा पाहिला, सूर्यापेक्षा मोठा आहे. म्हणली, कोण? ढग. ढग. म्हणली, बाबा असा काळा नवरा नको. म्हणली, मला ढग कसा आहे? काळा आहे ना. बाबा म्हणला, अगं विठोबा काळा आहे ना, रुक्मिणीने चॉईस केला ना त्याला. ते म्हणली, काळा आहे म्हणून नकार नाही दिला त्याला का? पण ढगाला संसार करायची अक्कल नाही म्हणली. ती म्हणली, तुला कसं काय कळालं त्याला अक्कल नाही? काय नाही म्हणले, उन्हाळ्यात समुद्रातलं पाणी आखं घेतं आणि पावसाळ्यात आखं सोडून देतं, त्याला बँक बॅलन्स साचवायचं ज्ञान नाही. आणि असा मोकळा नवरा मला कामाचा नाही, जो घेतो आणि जेवढं घेतो तेवढंही लोकांना देतो, असा उधळपट्ट्या नवऱ्या संग माझा संसार पूर्ण व्हायचा नाही. साधूला पटलं. म्हणले, पोरीचं खरं आहे बरं का. मग ते ढगा गेले. म्हणजे ढगा
तुला पण नापास केलं माझ्या पोरीनं, तुझ्यापेक्षा मोठा कोण आहे? म्हणले माझ्यापेक्षा मोठा पर्वत आहे, पर्वत. म्हणले कसं काय? म्हणले किती मी पाण्यानं भरून जर असा वाहत चाललो आणि पर्वत जर मला पुढं आडवा आला तर माझ्या बापाची ताकद नाही म्हणले त्याला ओलांडून जाण्याची. मग म्हणले माझ्यापेक्षा मोठा पर्वत. मग मंजू महाराज ते गेलं पर्वताकडं. पर्वताला म्हणले पर्वत महाराज माझ्या पुरीशी लग्न कराल का? तू मला तयार आहे पण पुरीला विचारून ये. आता ते पुरीकडे गेलेलं, पुरीला म्हणला बाई आता लय भारी नवरा पाहिला. म्हणले कोण? पर्वत. पर्वत. ती म्हणली बाबा असा बशा नवरा नको म्हणली मला. हा मग तो चाकणलाही न्यायचा नाही, आळंदीला फिरायला न्यायचा नाही, पंढरपूरला नाही, एका जागेवर बसलाय तो, कधी उठतही नाही काय नाही, असा नवरा काय कामाचा, कॅन्सल. तो म्हणला आता काय करा बा, पोरगी ज्याला त्याला नकोच म्हणती. मग ते पर्वताकडे गेला, म्हणले पर्वत महाराज तुम्हाला नापास केलंय, तुमच्यापेक्षा मोठा कोणी आहे का? पर्वताने 2 मिनिटं डोळे झाकले देवाडे महाराज आणि ते म्हणले माझ्यापेक्षा मोठा गडी आहे, ताकदवान आहे, त्याच्याशी तुमची पोर लग्न करील का? म्हणले नाव तर सांगा ना. म्हणले माझ्यापेक्षा ताकदवान उंदीर आहे, उंदीर. ते म्हणले उंदीर कसं काय? म्हणले मी एवढा मोठा पर्वत आहे पण तुम्ही माझ्या खाली तळाला जाऊन बघा, आखा पोखरून काढलाय म्हणले मला. कोणी? एवढंच आहे म्हणले, एवढंच, माझ्या ताकदीच्या पुढं लय नाहीये, पण त्यांनी मला बसलेल्या माणसाला आतून काय केलाय? पोखरून काढलाय. अशी धावच्या धाव काढलेत. मग माझ्यापेक्षा मोठा उंदीर आहे. मग हा गेला उंदराकडं. तुम्ही सांगा ती पोरगी जन्माला आली होती, तिचा मूळचा स्वभाव कोणाचा होता? अय बोटेने बोला, कोणाचा होता? उंदिरिणीचा. मग हा उंदराकडे गेला, म्हणले ओ उंदीर महाराज माझ्या पुरीशी लग्न करणार का? तो म्हणला मी तयार आहे बापून, पुरीला विचारून या. पुरीचा मूळ स्वभाव काय होता? उंदरिणीचा होता. आणि मग हा गेला शिवाजी महाराज. बाप म्हणलाय बघ बाई शेवटचं स्थळ आहे, आता माझी ताकद संपली, तुला काय करायचंय ते कर, आता याच्या पुढे मी स्थळ आणणार नाही. ती म्हणली बाबा आता शेवटचं स्थळ काय, त्याचं नाव सांगा ना. दादा साधूनं नाव सांगितलं पुरीला. म्हणला बाई आताच स्थळ लय भारी. म्हणले कोणतं? म्हणले उंदीर. उंदीर. त्या उंदीरचा र पूर्ण होत नाही ना तर पोर म्हणली बाबा नवरा पाहिजे तर असा एकच नंबर. म्हणली मी तयार आहे लग्नाला, आता संपला माझा दृष्टांत. कशाचं कारण आहे माहितीये का? हिचा मूळ स्वभाव कशाचा आहे? उंदरिणीचा. आणि हा उंदीर आहे. आणि एकमेकाचा मूळचा स्वभाव एकमेकाकडे आकर्षित झाल्याशिवाय राहत नाही. याला म्हणायचं महाराज म्हणतात अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिता हे परी आवरेना. तसं तुम्ही आम्ही ईश्वराचे लेकरं असल्यामुळं आपल्या प्रत्येकाला वाटते माझं कल्याण झालं पाहिजे, कारण आमचा देव कल्याण स्वरूप आहे, आमचा देव सुखरूप आहे, आमचा देव हित स्वरूप आहे आणि त्याची आम्ही लेकरं आहेत. म्हणून प्रत्येकाची इच्छा आपलं हित व्हावं. हित व्हावं अशी इच्छा नाही, प्रत्येकाचे प्रयत्न चालू आहेत. सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत, जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत आणि शेवटच्या पहिल्या श्वासापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत सध्या मानवी जीवनाचं अवलोकन करू पाहता प्रत्येकाची धावपळ चालू आहे, प्रत्येकाच्या प्रक्रिया चालू आहेत. आणि प्रत्येकाच्या प्रक्रियेचा सारांश काढला तर प्रत्येकाला आपल्या पदरात काही ना काही काय करायचंय? पाडून घ्यायचं. जी गोष्ट करून आपलं जर हित होणार नसेल तर माणसं ती गोष्ट सुद्धा करत नाही. आणि तुम्हाला सांगतो आजच्या अभंगात तुकोबाराय म्हणले हित व्हावे तरी, पण तुकोबारायांना जेवढं हित कळालं नाही ना तेवढं मानवी जीवनातल्या लोकांना हित कळाले. तुम्हाला हित कळाले म्हणून तर तुम्ही कीर्तनाला येऊन बसलेत ना. हित कळतंय म्हणून तर 6 वाजता उठून कामगार कंपनीत जातो ना. हित कळतंय म्हणून कीर्तनकार 11 वाजेपर्यंत उपरण बांधतोय ना. हित कळतंय म्हणून शेतकरी शेतात राबतोय ना. आहे हित कळतंय म्हणून गाडीचा ड्रायव्हर गाडी चालवतोय ना. प्रत्येकाची प्रक्रिया हित कळतंय म्हणूनच आहे. आणि मी म्हणतो जेवढं तुकोबारायांना हित कळालं नाही तेवढं माणसाला हित कळालेलं आहे. महाराज तुम्ही मला खरं सांगा, तुकोबारायांनी स्वतःच्या जीवनात व्यावहारिक दृष्टीनं पाहू जाता काय हित केलंय महाराज? देवडे महाराज काय हित केलंय? काही नाही. महाराज म्हणतात श्री एकांना न करता मेली. तुकोबारायांना काय हित करता आले? एका बायकोला खायला अन्न नाही मिळालं तर तुकोबारायांची बायको मेली. आता एखाद्या महाराजाची बायको अन्न करता करता मरल काय? नाही नाही. आता आमच्या बायका अन्न खाऊन खाऊन मरण्याची दाट शक्यता आहे महाराज, पण अन्न करता करता मरण्याची शक्यता अजिबात नाही. एवढी प्रोसेस आहे. तुकोबाराय म्हणतात दुष्काळी आटेला द्रव्य नेला मान, श्री एकांना न करता मेली. आता काय खावे कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्या बळे. कोपला पाटील गावेचे हे लोक, आता मज पीक कोण घाली, आता काय खावे कोणीकडे जावे. काय हित करता? त्याच्यापेक्षा माणसं हिताच्या ठिकाणी लय जागेत. तुम्हाला सांगू का, डेनेच्या पुढं आमचं गाव आहे शिरगाव. मावळपट्ट्यात हे जास्त काय लोकांना माहिती नाही, पण आमच्या गावामध्ये ना शेजारच्या 7 गावचं रेशनिंग एकाच गावात मिळतं, आमच्याच गावात. कारण ते पॉईंटला असल्यामुळं
गाड्यावर दाऱ्या खोऱ्याला जात नाहीत, मग ते आमच्याच गावात. शीत किती करतात माणसं तुम्हाला सांग. महिनाभरापूर्वी मी गावाला गेलो होतो आणि आमच्या गावात रेशनिंग आलं होतं मला वाटतंय. मग एक शेजारच्या गावचे एक शिक्षक आणि शिक्षिका नवरा बायको दोघं जण, त्यांना होती शनिवारी का रविवारी सुट्टी. 40 लाखाची फॉर्च्युनर गाडी घेऊन त्या रेशनिंग दुकानाच्या पुढे उभे होते. बारकाई नाही का बरं का. ते जे शिक्षक होते ना त्या शिक्षकांना पगार आहे 85,000 रुपये, कारण ते प्राध्यापक आहेत. आणि त्यांच्या बायकोला पगार आहे 60 ते 65,000 रुपये. 85 आणि 65 किती झाली तुम्ही घरी जाऊन हिशोब लावा, मला सांगायला या वेळ नाही. किमान दोघांचा मिळून पगार 2.25 लाख रुपये घरात येतो. आणि मी आमच्या शेताकडे गेलो, शेताकडून तासाभराने आलो. सरांची ओळख होती. सरांना म्हणलं सर चला ना चहा प्यायला. म्हणले महाराज चहा प्यायला आलो असतो पण कार्ड नंबराला लावलंय. लक्षात आलं का तुमच्या? कार्ड नंबराला लावलंय, रेशनिंग कार्ड. मी म्हणलं सर तुम्हाला किती रेशनिंग मिळतो? काय नाही म्हणले महाराज 15 किलो तांदूळ मिळतात आणि 21 किलो गहू मिळतात. तुम्ही सांगा 2.25 लाख रुपये पगार असून सुद्धा 2 रुपयाचा गहू घ्यावाच वाटतो, याला हित नाही तर काय म्हणता महाराज तुम्ही सांगा ना मला. एवढी हिताच्या ठिकाणी माणसं जागी आहेत. 40 लाखाची फॉर्च्युनर गाडी घेऊन कोणी 2 रुपये किलोचा तांदूळ आणायला तासभर उभा राहील का? माणसं हिताच्या ठिकाणी प्रचंड जागी आहेत. वा विठ्ठल विठ्ठल. प्रत्येकाला हित व्हावं वाटतं. महाराज म्हणले असं कोणीतरी आहे का? तुकोबाराय म्हणतात आईशे कोण आहे हे जया नावडे कन्या पुत्र गोडे दादा धन, कन्या पुत्र गोडे दादा धन, हे जया नावडे कन्या पुत्र गोडे दादा किती माणसं हित करतात. महिला मंडळ तुम्हाला सांगतो आहे का, नवीन लग्न झालं, सत्यनारायणाची पूजा होती. सत्यनारायणाची पूजा असल्यामुळं घरी त्यांनी आपल्याशी 100 वारकरी जेवायला बोलवले सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी. हित किती करतात माणसं बारकाई नाही. ह्या बाजूनं 50 जण बसले आणि ह्या बाजूनं 50 जण बसले. सगळे पदार्थ वाढून झाले आणि ती नवीन लग्न झालेली जी मुलगी होती ना तिनं तूप वाढायला घेतलं. तूप कशात वाढा घेतलं दादा माहिती आहे का? आपण मिसळ वगैरे खातो ना, कुठं खालती आठवतंय का तुम्हाला? नाही का? आपण मिसळ खातो, पोहे खातो ना, तसा जो चमचा होता ना तो तिनं वाढायला घेतला असा तुपाचा. नवीन मुलगी होती, तिला तूप किती वाढायचं माहिती नव्हतं, पण ती पण हुशार होती. ती काय करायची, बरोबर आंबरसाच्या जेवण होतं त्या बरोबर आंबरसात 1-1 चमचा टाकायची. 25 जणांना तिनं तूप वाढलं आणि तिची सासू तेवढ्यात आली. हित किती करतात माणसं बघा. जशी सासू आली तिने जोरात आवाज दिला, ए सुनबाई अगं नवीन आहेस अजून, हे वाढली तुप्प पंक्तीला वाढली तर खरंच घर संसार चालेल का? मग एवढी कुठं उधळपट्टी असते का? हा आणि इकडं तूप. ती नवीन पोरगी जरा घाबरली. तिनं ती तुपाची वाटी दिली सुनबाई सासूच्या हातात. सासू घरात गेली आणि तिनं पळी बदलली. पळी कोणती आणली माहिती आहे का तुम्हाला? ती तीर्थवण्याची पळी असते ना, तीर्थ सत्यनारायणाची पूजा पाहिली का? देवाडे महाराज कोणी ती पळी बनवली मी त्याच्या शोधात आहे, पण तो सापडला नाही मला अजून बरं का. त्यानं काय केलं माहिती आहे का, त्या पळीला अगदी बारीक पुढं तोंड केलंय आणि माग त्याला असा नागमोडी आकार काढलाय. हा नागमोडी आकार काढलाय. तिनं तो चमचा बदलला आणि ती सत्यनारायणाच्या तीर्थाची पळी असते ना ती घेऊन आली. तिने 25 पासून पुढं 50 पर्यंत जे वारकरी वाढले तेवढ्यात तिची पण सासू जिवंत होती. कोणाची? जी वाढीत होती तिची सासू आणि जी वाढून गेली तिची आज सासू. तिनं असं पाहिलं, सुनबाई एवढी उदळ मादळ, एव म्हटलं तूप वाढती पंक्तीला. अगं आम्ही जर एवढी उदळ मादळ केली असती तर खरंच 3 मजली बिल्डिंग झाली असती. हा आणि इकडं तूप वाढायचं कळत नाही. ती घाबरली, तिने त्या सासूच्या हातात दिली. ती सासू आतमध्ये गेली आणि तिनं पळी बदलली. पळी कोणती आणली माहितीये का? माझ्याकडे बघता ते कानकॉर्न माहितीये ना, कानकॉर्न कानकॉर्न. आता तुम्ही सांगा, त्याला आमच्या इकडं आपल्या पश्चिम पट्ट्यात आमच्याकडे नाचकीन म्हणतात त्याला. इकडे काय म्हणतात मला नाही, नाचकीनच ना? नाचकीन. नाचकीन त्याचं कानकॉर्न नवीन होता. तुम्ही सांगा ते हित नाही तर काय होय. ते कानकॉर्न आणलं आणि मग ती कानकॉर्न घेऊन वाढायला आली. आता त्या कानकॉर्न्यात बसतेच किती तूप मारा, असा एक थेंबही त्याच्यात जात नव्हता. मग 50 पासून तर पुढं 75 पर्यंत तिनं वाढलं. तिची पण सासू जिवंत होती. कोणाची? तुम्ही म्हणाल महाराज एवढ्या जणी कसे काय? गोष्टीत किती पण सासा जिवंत राहतात महाराज, फक्त कीर्तन करत ताकद असली पाहिजे मी सासू जिवंत राहते. पण ती थोडी वयोवृद्ध झाली होती.
डोक्यावर पदर होता, हातात काठी होती, मोठा चष्मा असा मागं दोरीनं बांधला होता, दातबीत पडली होती, म्हातारी अशी काठी टेकत टेकत आली आणि असं पाहिलं. सुनबाई काय करते ग? ती म्हणली काय नाही आत्याबाई, तूप वाढते. तूप? तूप? एवढं तूप पंक्तीला वाढत असतात का? कोण म्हणली? ती काय नाही वाढत होती, कानकोरने किती बसत होत, ती कुठं 75 पर्यंत वाढत गेली नाही. तर ही म्हणली आणि इकडं एवढी उधळ मादळ केली, आज आम्ही एवढं सगळी प्रॉपर्टी स्टेट जपून ठेवली म्हणून तुमच्या कामाला आली, अशी उधळपट्टी कराल तर भीक मागाल म्हणली पुढच्या पिढीला, आणि इकडं तूप. आता तिनं ते तूप तिच्याकडे दिलं. हित किती करतात माणसं बघा. ही तुपाची वाटी घेऊन आतमध्ये गेली. तुम्ही म्हणाल मग आता कांचा चमचा आणील, आणलाच नाही चमचा तिनं. घरामध्ये चूल पेटली होती प्रवीण महाराज, आणि चूल पेटल्याच्या नंतर तिनं त्याची ती गौरी काढली, कानकोरण्याने 2-4 थेंब त्या तुपाचे त्याच्यावर टाकले. दादा त्याचा झाला वास, तो वासच घेऊन दूर बाहेर आली. बाकीच्यांना म्हणली याच्यावर भागवा, आता तुम्हाला काही लढायचं नाही. आता तुम्ही सांगा, एवढं हित जर माणसं जागी आहेत, तुकोबारांच्या हिताच्या वल्गानं ऐकायची गरज काय? विठ्ठल विठ्ठल. पण मंडळी, तुम्ही आम्ही ज्याला हित समजतो परमार्थात ते हित नाहीये. तुकोबारांनी त्याला हित समजलं नाही. किती संसार करा आणि किती प्रपंच करा, इथं बसलेल्यापैकी कोणी हात वर करून मला सांगावं महाराज मी समाधानी, मला आता सध्या काही टेन्शन नाही, असं कधी होत नाही. महाराज म्हणले 18 भार वनस्पती फले फुले ओळंगते, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहते, जागरी कुल स्त्रिया राजराणी व संपत्ती, ते सुख सांडोनिया कासया योग सेविते. एवढं वैभव ज्याचं होतं त्या शेवटी वनामध्ये गेला. संसार किती करा, प्रपंच किती करा, पण महाराज म्हणले जळी बुडबुडे देखता देखता, क्षण न लागता दिसेना ते, तैसा हा संसार पाहता पाहता, अंतकाळी हाता काही नाही. अंतकाळाच्या वेळेला हाताला काही सापडत नाही, म्हणून किती हित करा शेवटच्या टायमान. बरं ऐका, 2 प्रकारे. समाज ज्याला हित समजतो तुकोबाराय त्याला हित मानत नाही, आणि तुकोबाराय ज्याला हित समजतात ना, समाज त्याला मान्यता देत नाही. तुम्ही आम्ही हित कशाला समजतो? बारकाईने ऐकलं तर कळेल. पैसा कमवणे याला हित समजतोय, पद प्रतिष्ठा ऐश्वर्य धनसंपत्ती कमवणे याला हित समजतोय, बायका मुलं चांगली असणं याला हित समजतोय, लौकिक मिळवणे याला हित समजतोय, मान मिळवणं याला हित समजतोय. तुकोबाराय याला काडीची सुद्धा किंमत देत नाही महाराज, काडीची सुद्धा. माणसं पैसा कमवणं सध्या यालाच हित मानतं. हित आहे का ते आपलं? नाही ना. तुमचा मित्र जर पैशावाला असेल तर एका दिवशी त्याच्या गळ्यात हात घाला आणि त्याला प्रेमाने विचारा, करे एवढा पैसा तुझ्याकडे, तू समाधानी आहे का? त्यांनी हो म्हणलं तर लागल तेवढी पैंज हरायला तयार आहे. पैसा माणसाचं हित होऊ शकत नाही, आणि पैशानं जर हित झाला असतं तर पैशावाला मिळालाच नसता. माझा तुम्हाला सांगू, देवडे महाराज मृत्यू सगळ्यांना येतोय म्हणून बरं आहे. मृत्यूनं जर श्रीमंत गरीब असा भेदभाव केला असताना तर ही श्रीमंत माणसं आपण मेले आपल्या बघून खदखदा हसली असती आणि म्हणला असती भिकारी म्हणून गेलं बरं का. पण ते त्याला येतंय म्हणून बरं आहे. श्रीमंताला मरावं लागते म्हणून ती आपल्या मरणाला हसत नाही, नाही तर त्यांनी आपली टिंगल उडवली असती मारा, आणि त्यांनी पैसा असा दाबून ठेवला असता. आमच्याकडे पैसे आहेत, मृत्यू आम्हाला येत नाही. काय ताकद आहे मृत्यूची, काय माय व्याली मृत्यूची आमच्याकडे येण्यासाठी. पण श्रीमंताला घेऊन जाते आणि पैशावाल्याला नेते आणि गरीबाला नेते, त्याची ताकद आहे. पैसा हे जीवनाचं सर्वस्व असू शकत नाही. महिला मंडळ, माणसं सध्या पैशानं श्रीमंत झाली पण समाधानानं दरिद्री राहिली. कोणाचाही चेहऱ्याकडे बघा, माणसं नाराज आहेत. कोट्यवधीवाला सुद्धा तोंड पाडूनच आहे. लोकांच्या अडचणी काय झाल्यात माहिती का? आपल्याला लाख रुपये मिळतात याचा आनंद लोक घेत नाही, शेजारच्याला 1.5 लाख मिळतात याचं टेन्शन घेऊन बसलेत. हेच दुःखाचं कारण आहे. मी काय म्हणतो, त्याला 1.5 कोटी मिळू द्या ना, तुमच्या लाखाचा आनंद घ्या ना. तुम्हाला अडचण काय? त्याला 1.5 लाख मिळतात ना. 2 सोनाराची दुकानं शेजारी शेजारी, एकाचा चेहरा नेहमी पडलेला. एक त्याला विचारायला गेला तर त्याचा मुलगा होता. त्याच्या मुलाला म्हणले, का रे तुझा बाप नेहमी टेन्शनमध्ये असतो, तुमचा धंदा पाणी होत नाही का? म्हणले आमचा धंदा खूप होतो. म्हणले मग तुझा बाप का टेन्शनमध्ये असतो? नाही म्हणले आमच्यापेक्षा रोज 50,000 शेजारच्या काकाला जास्त होतात, त्याचं टेन्शन माझ्या बापाला जास्त येतं. म्हणजे आम्हाला कोटी मिळतात याचा आनंद नाही. माणसाचा स्वभाव ज्या दिवशी बदलेल ना त्या दिवशी त्याच्या हृदयात रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही. मला रामराज्य येईल. म्हणून तुम्हाला सांगतो, जीवनाच्या पाठीवर पैसा ही त्याचं लक्षण असू शकत नाही. समाधान कमवायला शिकवा. आयुष्य मरेपर्यंत पैसा कमवता येईल, पण समाधान जर हरवलं तर मरून जाल पण समाधान नाही मिळायचं. आणि देवानं ज्या परिस्थितीत ठेवले त्या परिस्थितीत आनंद मानायला शिका. कोणाला केव्हा कुठं किती काय द्यायचं हे त्याच्याकडे लिहिलेलं आहे, आणि तेवढ्या परिस्थितीत तो देईन ना. तुम्ही एकमेकाची स्पर्धा का करता? स्पर्धा अशी करा, यांनी 50 वाऱ्या केल्यात मी 51 करीन, अशी स्पर्धा करा ना, त्याचा आनंद घ्या. बाकीच्या स्पर्धा करू नका महाराज.
त्या स्पर्धा करून तुमचा उपयोग नाही व्हायचा. काय सांगू काय तुम्हाला, दिवसभर कमावलेला पैसा संध्याकाळी जर शांततेनं झोपू देत असेल, समजून जा पैसा इमानदारीनं घरी आलाय. आणि दिवसभर कमावलेला पैसा संध्याकाळी अंथरुणावर जर उलथापालत करत असेल तर पैसा कोणत्या मार्गाने घरी आला याचा समाजानं जरा विचार करा. जगातली श्रीमंती म्हणजे पैसा असू शकत नाही. श्रीमंती म्हणजे काय, संध्याकाळी 7 वाजता जेवण झाल्यावर 8 वाजता बाजेवर पडल्या पडल्या 2 मिनिटाच्या आत बिना गोळीची जर तुम्हाला शांततेत झोप लागत असेल तर जगात तुमच्या इतकं श्रीमंत दुसरं कोणी नाही. ही श्रीमंती कमवा ना. काही माणसांना झोपायच्या 4-4 गोळ्या आहेत, काहींच्या गोळ्या पोटात जाऊन झोपल्यात, गडी जागच आहे. आणि झोपेसाठी जर तुम्हाला गोळ्या खावा लागत असतील ना तर तुमच्या इतकं मानवी जीवनातलं दरिद्री पण तुमच्याकडेच आहे महाराज. म्हणून माझं एक वाक्य आजच्या कीर्तनातले सगळ्यांनी घरीच घेऊन जा. अरे तुमच्या दोन्ही खिशांमध्ये 5 लाख रुपयाच्या नोटांचा रोजच्या रोज खळखळाट असावा, पण त्याच्या 1 रुपया मागं कोण्या गरीबाचा तळतळाट नसावा. याची काळजी समाजाने घेतली पाहिजे. ही काळजी घेतली पाहिजे महाराज. पैसा हे जीवनाचं सर्वस्व असू शकत नाही. महाराज म्हणले 7 कोटी घरं पायापासून कळसापर्यंत ज्याची सोन्याची होती ना, पण पैसा हे सर्वस्व नसल्यामुळं महाराजांना सांगावं लागलं 7 कोटी घरं पायापासून कळसापर्यंत सोन्याची होती, त्याच्या संग कवडी गेली नाही, त्याच्या मानानं कवडी भर आपल्याकडे नाही. आपल्या बोटात एकच अंगठी आणि तीच सासूनं धोंड्याच्या महिन्यात दिली, तीच अख्ख्या गावात सप्त्यात घालून हिंडतो. काय आपल्याजवळ काय नाही. पैसा हित असू शकत नाही. लोकांना सध्या पद प्रतिष्ठा असण्यात पद. तुम्हाला सांगतो आता सध्या जर कोणी खुर्चीवर असेल ना, तुम्हाला विनंती बाबांनो, सध्या समाजाचा जो तुम्हाला नमस्कार आहे ना तो तुम्हाला नाही तुमच्या खुर्चीला आहे. लोकांना उगवत्या सूर्याला नमस्कार करायची सवय आहे, मावळत्या सूर्याला कोणी नमस्कार करत नाही. ज्यापर्यंत लोकांना वाटतं याच्याकडून आपल्याला काहीतरी फायदा आहे, लोक तुम्हाला 1000 वेळा नमस्कार घालतील. आणि ज्या दिवशी लोकांच्या ध्यानात येईल याच्याजवळचं सगळं संपलंय, हा भिकारी झाला, दरिद्री झालाय, शेजारून जातील पण तुम्हाला कोणी राम राम घालायचं नाही. हा, दरिद्री माणसाला काय किंमत आहे. ज्ञानोबा राय म्हणतात, निकवड्या निष्ठुरा उभगी जे जे विसोयरा. कोणी विचारत नाही महाराज. ज्याच्याजवळ पद नाही, ज्याच्याजवळ प्रतिष्ठा नाही, संपत्ती नाही, कोणी विचारित नाही. शेजारचा रामराम घालत नाही, बायको सुद्धा डिमांड देत नाही, मिस कॉल सुद्धा कोणी देत नाही. त्याला आलाच तर त्याला कंपनीचा फोन येतो आणि ती बाई तिकून म्हणते आपका बॅलन्स खत्म हो गया है. आया तिलाही कळत तुम्ही दरिद्री झाली म्हणून, नाही का. दुसरा कोणाचा फोन येत नाही. इतकं दरिद्री पण येतं. आणि तुम्हाला सांगतो आपल्याजवळ जोपर्यंत आहे तोपर्यंत लोक नमस्कार घालतील. ज्या दिवशी तुम्ही आजीचे माजी व्हाल, कळतं ना तुम्हाला आजी माजी, हां, ज्या दिवशी तुम्ही आजीचे माजी व्हाल त्या दिवशी शेजारची आजी सुद्धा तुम्हाला मेथीची भाजी द्यायची नाही. लक्षात धरा. हां, कोण देतो, कोणी डिमांड द्यायचं नाही. तुमची आमची पद कुचका मी त्याच्यात नवल नाही. महाराज म्हणतात, महाराज म्हणले ब्रह्मदेवाचं पद सुद्धा ह्या जगात टिकत नाही, इंद्राचं पद सुद्धा टिकत नाही. महाराज म्हणले तेतम भुक्त्वा स्वर्ग लोकमिशालम क्षिणे पुण्यमर्त्य लोकमिशंती एवं त्रयधर्म म्हणू प्रपन्ना गतागतम काम कामाल बनते. ज्ञानोबा म्हणतात, मग तया पुण्याचे पावटे सरे सवेची इंद्रपणाचे ओटे उतरे येऊ लागते माघारे मृत्यू लोका. परत त्यांना यावं लागतं. मग ऐका, पैसा हे मानवी जीवनाचं हित नाहीये, पद हित नाहीये, सत्ता संपत्ती प्रॉपर्टी ऐश्वर हित नाही. तुकोबारांनी विचारलं, महाराज यात हित नाही तर मग हित कशात आहे. महाराज म्हणले, बाबा मी हे सगळं करून बसलोय आणि त्याचा साऱ्याचा निष्कर्ष एकच काढलाय. कोणता? संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध आम्ही या कीर्तने शुद्ध. आता हे सोबळे झाले त्रिभुवन विषमधुवन सांडेले. महाराज म्हणले, मी माझ्या जीवनात संसार करून पाहिला, प्रपंच करून पाहिला, पैसा हाताळून पाहिला, प्रतिष्ठा हाताळून पाहिली. अरे 1 रुपयाला 20 तोळं सोनं मिळत होतं. त्यावेळेला तुकोबारायांची जहागिरी 65 लाखाची होती. तुकाराम शेठ म्हणणारी माणसं शेवटी तुक्या म्हणून हिणू लागली. महाराज म्हणले, मी सगळं पाहिलं पण मला त्याच्यामध्ये हित दिसलं नाही. मग तुकोबारायांना विचारलं, मानवी जीवनाचं हित कशाचं आहे. महाराज म्हणतात, मानवी जीवनामध्ये आल्याच्या नंतर पैसा प्रॉपर्टी ऐश्वर्य संपत्ती कमवणं हे मानवी जीवनाचं हित नाही, तर मानवी जीवनाचं हित एकच आहे. काय? महाराज म्हणतात, हित ते करावे देवाचे चिंतन. इथं आल्याच्या नंतर तुम्ही देवाचं नामस्मरण करा, तेच तुमचं हित आहे. का? शेवटच्या टायमाला सगळं बाजूला राहील आणि तेवढंच कामाला येईल. म्हणून कोणताही माणूस मेल्याच्या नंतर ज्या वेळेला त्याला खांदेकरी उचलतात तेव्हा सगळीकडे अजून एकच वाक्य आहे, राम नाम सत्य. कोणीतरी असं म्हणलं का, आता तुमचं चाकण MIDCचा भाग आहे, आता MIDC एखादा श्रीमंत मेल्यावर कोणीतरी म्हणलं का बँक बॅलन्स सत्य आहे का, अशी म्हणतंय कोणी? कोणी नाही. राम नाम सत्य हे
कारण महाराज म्हणले अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा, तुका म्हणे तुझ सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचोनिया. त्याचं चिंतन केलं पाहिजे. का उपकार आहे त्या भगवान परमात्म्याचा आपल्यावर. अरे एका डोळ्याचं ऑपरेशन करायचं म्हणलं तर 2 लाख रुपये खर्च आहे. 2 डोळे फुकट दिले तुम्हाला. एका कानाला मशीन बसवायची म्हणलं तर ₹1,00,000 लागतात. 2 कान फुकट दिलेत. एक दात पडला तर दुसरा बसवायला 50,000 रुपये खर्च आहे. 32 फुकट दिलेत. एक किडनी खराब झाली तर दुसरी कोणी देत नाही. दिली तर पहिल्यासारखं काम करीत नाही. देणाराही आदू होतोय आणि घेणाराही आदू होतोय. 2 किडन्या फुकट दिल्यात आणि मरेपर्यंत जगवतो. हा काय कमी उपकार आहे काय? अरे कोरोनाची 1 लाट आली, 2 लाटा आल्या, 3 लाटा आल्या. भली भली माणसं लाटांमध्ये वाहून गेली. पण आज तुम्ही कीर्तन ऐकायला आणि मी कीर्तन करायला जिवंत आहे. केवळ भगवान परमात्म्याची इच्छा आहे महाराज. त्यांनी जर ठरवलं 1 सेकंद तुम्हाला नाही वाढून द्यायचा, नाहीच वाढून देणार. काय करणार तुम्ही? म्हणून महाराज म्हणले जेने हा जीव दिला दयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायन गुण दयाचे आजोया भिवरे जाते. एवढा लाईटीचं बिल थकलं तर वायरमन कनेक्शन कट करतोय. पाण्याची पाणीपट्टी थकली तर ग्रामपंचायत शिपाई पाण्याचं कनेक्शन कट करतोय. हे कनेक्शन तुम्हाला फुकट दिलंय. त्याने असा GR काढायला पाहिजे. एका महिन्यात माझं 1 लाख वेळा नाव घेतलं तर बरं आहे, नाही तर महिन्याच्या एंडिंगला तुमचं कनेक्शनच कट करतो. त्याने असं म्हणायला पाहिजे. पण तो लय उदार आहे. महाराज म्हणले बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम जा, अनंत हे नाम जा. लय करुणावंत आहे महाराज. म्हणून त्याचं चिंतन केलं पाहिजे. पण महाराज म्हणले नामचिंतन हे जरी मानवी जीवनातलं हित असलं तरी ते नामचिंतन करताना देवाला एक गोष्ट आवडत नाही. तेवढी गोष्ट तुम्ही बाजूला ठेवा आणि तुमचं नामचिंतन रूपी हित करून घ्या. महाराज म्हणले नामचिंतन हे मानवी जीवनाचं हित आहे. पण नामचिंतन करण्याचं सुद्धा पथ्य आहे. एखादा रोगाचं निवारण व्हायचं असेल आणि डॉक्टरांनी जर औषध दिलं तर औषध पथ्यासह घेतलं तर त्याचा रोग बरा होतो. पथ्य न पाळता तुम्ही जर औषध घेतलं तर औषध तुम्हाला लागू पडत नाही. तुम्ही विचार करा. काय आवाज आला? रामकृष्ण हरी मंत्रानं, ज्या रामकृष्ण हरी मंत्रानं तुकोबारांना न्यायला विमान आलं तोच रामकृष्ण हरी मंत्र आपण म्हणतोय. पण आपलं विमान सोडा, पण अजून विमानाचा आवाजही कानावर आला नाही आपल्या. आणि जरा तुम्ही या गोष्टी सोडूनच द्या. विमान काही येणार नाही. मी म्हणतो दादा खांदेकरी भेटला तरी बाद झाला. आता काय करता इलाज नाही राहील. ते नाही येणार का? त्यांचं जे नामचिंतन होतं ना, त्यांनी पथ्य पाळून नामचिंतन केलं आणि आम्ही पथ्य न पाळता नामचिंतन करतोय. म्हणून जे फळ भेटायला पाहिजे ते भेटत नाही. त्यांचं रामकृष्ण हरिभजन हे देवाला आवडावं याच्यासाठी होतं आणि आमचं रामकृष्ण हरिभजन हे लोकांना आवडावं याच्यासाठी. लोक आम्हाला काय देणार आहे? त्यांच्याजवळच काही नाही. राणी दुखिया दुखी भेटले, दुखिया दुखी रानात भेटले. काय होणार आहे? परमार्थामध्ये अडचण एका गोष्टी झाली. देवाला सगळं आवडतं, फक्त दांभिकता आवडत नाही. दांभिकता म्हणजे काय? असतं एक आणि दाखवायचं दुसरं, याचं नाव दांभिकता आहे. आणि भगवान आता तुम्ही बघा, मी फेटा कसा बांधलाय तुम्ही पासा. माझे कपडे, माझं उपरणं, माझं धोत्राचा काठ, माझं बोलणं, माझं वक्तृत्व, माझे हावभाव कसे ते तुम्ही पाहाल. पण भगवान परमात्मा कीर्तनकाराच्या अंतःकरणातला भाव पाहतो. दुसरं त्याला काही घेणं नाही पडलं. महाराज म्हणले अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाचे, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. आत काही पाहत नाही. एखाद्या भगवान शंकराकडे जाताना एखाद्यानं सोन्याचं बिल्वपत्र वाहिलं, तुम्ही त्याच्या पाठीमागून गेले, निरगुडीचं पान जरी घेऊन गेले, बेलाचं पान नाही भेटलं, फक्त जा अंतःकरणात शुद्ध भाव ठेवा आणि भगवान परमात्म्याला म्हणा बाबा हे गरीबाचं सोन्याचं पान आहे, त्यांनी नाही स्वीकारलं तर तिथून पुढं महाराज स्वीकारतो. देव तुमचं सगळं सहन करील, पण भगवान परमात्मा फक्त तुमचं. हॅलो, भगवान तुमचं सगळं सहन करतो, फक्त भगवान परमात्म्याला तुमचं दांभिकता सहन होत नाही. दांभिकता म्हणजे काय? ज्ञानोबाराने एका शेतकऱ्याचा दृष्टांत ज्ञानेश्वरीत फार गोडवा दिला. मंडळी आपण सगळी शेतकरी माणसं आहे. म्हशीला जर पारडू झालं आणि ते जर मेलं तर म्हैस दूध देत नाही. मग शेतकरी काय करतो कोण सांगेल मला पटकन? इथं म्हशीवाला कोणी दिसतच नाही मला, आहे का नाही कोणी म्हशीवाला? अरे मग तुम्ही बोला ना बा, लागलं तर 200-300 माया कोण घ्या, पण बोला राव, असं नका करू. भूत म्हणतात त्याला, भूत. बरोबर आहे ना? बोला ना तुम्ही, काय एवढं काय बोलायला का? हे का त्यांचं खरं आहे. ते म्हणतात असं आचारसंहिता चालू आहे, कसं काय बोलावं नाही का? कीर्तनात कायची आचारसंहिता आली?
भोत करतो शेतकरी, म्हणजे त्या मेलेल्या पारडाच्या अंगावरचं कातडं काढतो, त्याच्यात भुसा भरतो, ते शिवून घेतो आणि जसंच्या तसं हुबेहूब पारडं तयार करून त्या म्हशीच्या जवळ संध्याकाळी धार काढताना नेतो. म्हशीची जात मुळातच महिला मंडळ हाफ मॅट राहते, त्याला काहीच कळत नाही, खरं खोट्यातला फरक कळत नाही. तुम्ही गावरान गाईला आहे ना, तुम्ही एका दिवशी दुसरं वासरू सोडून बघा, वासरू तर दुसऱ्याचं पाहिजेत नाही, याच्यात नवल नाही. पण गावरान गायला रोज ज्या मालकाच्या हाताची सवय लागली दूध काढताना, एका दिवशी तो मालक गैरहजर असावा आणि कोणीतरी दुसऱ्यानं तिचं दूध काढायला जावं. तिने जर नाही त्याचे दात घशात घातले तर तिथून पुढं ती हात सुद्धा ओळखते महाराज. जर्शीचं तसं नाही, तिनं तुकोबारांचं एक प्रमाण स्वीकारले, यारे यारे लहान थोर या ती भक्ती नारी नर. आणि ती पुन्हा त्याच्या पुढे गेली. ती मंजू महाराज म्हणजे सकाळची येते आहे अधिकार, काही काळजी करू नका, दुपारी या संध्याकाळी या कवा या दूध काढा, काही अडचण नाही त्याला. पण ती म्हैस आहे ना, तिच्या पुढे तो बोत न्यायला जातो. याला दांभिकता म्हणायची. आणि सध्या संसारात नाही परमार्थात सुद्धा अशा दांभिक माणसांचा बाजार भरलाय हो. लय अवघड आहे. जे वारी करत नाही ते उपरनं बांधून सांगते वारीला गेलं पाहिजे. तुझं काय? ज्यांनी अजून ज्ञानेश्वरीचं पारायण केलं नाही तो कीर्तनात सांगतोय. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, येड्या तू आधी एक पारायण कर, एवढंच म्हणतात, दुसरं काही म्हणत नाही. ज्यांनी गाथेचं पारायण ज्याचं पूर्ण वाचून झालं नाही तो म्हणतो तुकोबाराय काय म्हणतात? तुकोबाराय म्हणतात, अधूनमधून वेळ मिळाल्यावर गाथा वाचित जागाड्या, चांगला असं. आता काय सांगतील तुकाराम महाराज? केवढी दांभिकता वाढली. आणि तुम्हाला सांगतो दांभिकता फार वेळ टिकत नाही महाराज, टिकत नाही. काही काही माणसं बघा, आता आपण आळंदीपासून पंढरपूरच्या वारीला जातो, दांभिक माणसं कशी असतात. काही वारकरी आळंदीतून पंढरपूरला जातात महाराज. अजिबात बसत नाहीत, काय नाही, भजन म्हणजे भजन, अजिबात काय नाही, जेवण मिळो न मिळो पण भजन अजिबात सोडत नाही. पण काही दांभिक माणसं आहे ना, ती आळंदीतून पायी नाही येत महाराज, ती पुण्यात येत नाहीत, ती लोणंदला येत नाहीत, ती फलटणला येत नाही, ती तरडबरडला येत नाहीत, ती डायरेक्ट वाखरीच्या रिंगणात येतात. दांभिक माणसं कशी असतात? वाखरीच्या रिंगणात येताना अशी खादी बिदी घालून येतो, गाडी बिडी घेऊन येतो आणि एक मोबाईलची शूटिंग करणारा समोर घेऊनच येतो. आणि मग गाडीतून खाली येतो. रोजचा वारकरी ना अचानक आलेला वारकरी फरक लगेच दिसतो, स्पष्ट होत. मग हा काय करतो? रिंगणात जाणार, एखाद्या टाळ करायला, ए दे रे टाळ, त्याचा टाळ घेतो, रिंगणात नाचवतो काय, पावल्या खेळतो काय, मोबाईलवाल्याला सांगतो शूटिंग माझ्यावर धरायची, चोपदारापाशी जातो काय, माऊलीच्या पालखी रथापाशी जातो काय, बैल धरतो काय, घोडाचं रिंगण अश्व धावल्याच्यानंतर त्याच्या पाठीमागं जातो काय, त्याची पाय खालची माती घेतो काय, खिशात ठेवतो काय, असा नाचतो. त्याचा एक व्हिडिओ करतो आणि गावच्या ग्रुपवर टाकतो. आणि काय लिहितो माहिती आहे का? कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबारायांच्या पालखीमध्ये भजनात तल्लीन असताना, आता तू भजनात तल्लीन ना आम्ही काय कंस भाजीत गेलो होतो का काय आळंदीत? केवढा दांभिकपणा आहे महाराज. आता लोकांना जरी कळत असलं तू तल्लीन, पण ज्ञानोबारायांना कळालं ना काय? महाराज म्हणतात अंतकरणात जो भाव असेल तोच बाहेर आला पाहिजे. नाहीतर अंतकरणात भाव असायचा एक आणि दुसरा. महाराज म्हणजे देव हृदयातलं पाहतो. म्हणून काय करा, हित व्हावे तरी. तुम्हाला वाटतंय ना परमार्थात नामचिंतनाचं हित व्हावं, नामचिंतन करावं, पण ते नामचिंतन करत असताना महाराज तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला नामचिंतन करा वाटते, भजन करा वाटते, हो, पण आम्हाला देवानं स्वर दिला नाही. महाराज म्हणले मग एक काम कर, येईल तैसा बोल रामकृष्ण, नाही तयाविन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. गिरीधर लाल तो भाव का भुका, राग कला कुछ नाही जानत तुका. देवाला काही देणे नाही. तुम्ही हृदयातून रामकृष्ण हरी म्हणलं, ते तालात असो, स्वरात असो, लयात नसो, काय नसो, फक्त प्रेमाने गायलं की तो स्वीकारतो. म्हणून हित व्हावे तरी दंभदुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची हे. आणि दुसरी गोष्ट, चित्त शुद्ध करा, कारण चित्त शुद्ध झाल्याशिवाय भगवान परमात्मा तुमचं भजन स्वीकारित नाही. आणि परमार्थिक जीवन जगताना किमान तरी माणसाचं चित्त शुद्ध असलं पाहिजे. चित्त शुद्ध म्हणजे काय माहिती आहे का? साबण लावल्यानं तुमचं बाहेरचं अंग शुद्ध होईल, स्वच्छ होईल. चित्त जे आतलं खराब झालंय ना, त्याला तुम्ही कोणता साबण लावणार? कोणता साबण आहे का? माझं माहिती वाक्य कीर्तनातून घरी न्या. शिवाजी महाराज अंगात घातलेल्या खराब कपड्याची जशी आपल्याला लाज वाटते, माझं बोलणं आहे का? अंगात घातलेल्या खराब कपड्याची जशी आपल्याला लाज वाटते, तशी अंतकरणात असणाऱ्या वाईट विचाराची ज्या दिवशी लाज वाटेल त्या दिवशी पृथ्वीवर रामराज्य येईल. महाराज रामराज्य येईल. माणसांना खराब कपड्याची लाज वाटते हो, आणि अंतकरणात खराबी. त्याचं काय? अंतकरण खराब झाले, ते मळून गेलंय ना, ते स्वच्छ केलं पाहिजे, स्वच्छ केलं पाहिजे. चित्त शुद्ध म्हणजे काय तुम्हाला सांगू? रस्त्याने एखादी महिला चालली आहे ना, आपल्यापेक्षा लहान आहे ती आपली मुलगी,
आपल्यापेक्षा वयाच्या, आपल्या समान वयाची ती आपली बहीण आणि आपल्यापेक्षा मोठी ती आपली आई आहे, ही भावना ज्या दिवशी होईल त्या दिवशी तुकोबारायांच्या भाषेत तुमचं चित्त शुद्ध झालं महाराज. काय करायची गरज आहे? एकांतात श्री गेल्याच्या नंतर तुकोबारायांचं चित्त इतकं शुद्ध होतं. महाराज म्हणतात, बाई जाई व तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. आम्ही तशी नाही, त्याला चित्त शुद्ध म्हणायचं. इतकं चित्त शुद्ध असलं पाहिजे. किती चित्त शुद्ध सांगतो तुम्हाला. स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये गेले आणि अमेरिकेमध्ये गेल्याच्या नंतर त्यांची विद्वत्ता पाहून, त्यांचं सौंदर्य पाहून, त्यांचा रुबाब पाहून अमेरिकेतील एक श्रीमंत स्त्री तिनं त्यांच्या समोर गेली. म्हणली, महाराज मला तुम्हाला एक प्रस्ताव द्यायचा आहे, तेवढा स्वीकारावा ही विनंती आहे. महाराज म्हणले, बाई काय प्रस्ताव आहे तुझा? काय नाही म्हणली, मला तुमच्याशी लग्न करायची इच्छा आहे. महाराजांना तिला समोर खुर्चीवर बसवली. महाराज असे बसले, स्वामी विवेकानंद बसले आणि विवेकानंदाने तिला विचारलं, तुला माझ्याशी लग्न का करायचंय? ती म्हणली, मला तुमच्यासारखा हुशार, चाणाक्ष, बुद्धिवान, विवेकवंत, धैर्यवंत, नामवंत, कीर्तिवंत असा मुलगा देखणा, स्वरूपवान झाला पाहिजे अशी माझी इच्छा आहे, म्हणून मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. स्वामी विवेकानंदांनी स्मित हास्य केलं आणि त्या बाईला त्यांनी इतकं गोड उत्तर दिलं. म्हणले, बाई ऐक ना, भविष्यात जर आपलं लग्न झालंच, उदाहरणार्थ लक्षात घे, झालंच आपलं लग्न, तर आपल्याला मुलगाच होईल याची तुला काय गॅरंटी आहे का? बाई म्हणली, नाही. बरं झालाच मुलगा तो जगल याची काय गॅरंटी आहे का? म्हणली, ती गॅरंटी नाही. म्हणले, झालाच मोठा तो शाळेत जाईल याची काय गॅरंटी? म्हणली, ती नाही. बरं गेलाच शाळेत तर माझ्या इतका हुशार होईल याची काय गॅरंटी? म्हणली, ती नाही. बरं झालाच माझ्या इतका हुशार, तर त्याचा हुशारपणा पाहिला तू जगशील याची काय गॅरंटी नाही. म्हणले, मग कशाचीच गॅरंटी नाही ना, तर एवढा उद्योग करायचं कशाला? ती बाई म्हणली, मग महाराज माझ्या स्वप्नाचं काय? महाराज म्हणले, एका मिनिटात तुझं स्वप्न पूर्ण करतो. काय? तुला माझ्यासारखाच मुलगा पाहिजे ना, मग एक काम कर ना, तू मलाच तुझा मुलगा समज ना, विषय संपला ना महाराज. याला म्हणायचं चित्त शुद्ध असणं. असा प्रस्ताव जर सध्या कलियुगात आला तर त्याच्यावर मी केव्हा तरी बोलन, विठ्ठल विठ्ठल. वैर्याबद्दल सुद्धा माणसाच्या मनात वाईट विचार येता कामा नाही, इतकं चित्त शुद्ध झालं पाहिजे. महिला मंडळ शोभा कासाराची बायको देऊमध्ये होती आणि तिने तुकोबारायांना एक दिवशी आंघोळीला बोलवलं. दिवाळी म्हणले, महाराज या आंघोळी. तिला राग येत होता महाराजांचा, कारण शोभा कासार तिचा पती त्यांच्या संग भजनाला जात होता. तुकोबाराय आले. महाराज म्हणले, दुर्जनाचं जे अंतकरण आहे ते सज्जनाला कळत नाही ना महाराज. कसं काय कळायचं? काय कळे जगा अंतरीचे. काय अंतरीचं कळतंय तुम्ही सांगा. तुकोबारायांना तिनं चौरंगावर बसवलं. महिला मंडळ चुलीला जाळ लावला होता, पाण्याला उकळी आली होती. तसंच पाण्याचा टोप उचलला आणि तुकोबारायांच्या उघड्या अंगावर आणून ओतला. तुम्ही सांगा काय अवस्था झाली असेल महाराजांची. महाराज म्हणतात, देवा जळे माझी काया लागला ओनवा, दावरे केशवा माय बापा, जळे माझी काया लागला ओनवा. भगवान आले. तुकोबारायांचा दाह शांत झाला. अंगावरची एक चमडं राहिलं नाही. तुकोबाराय भजनाला निघून गेले. पण मंडळी, देवाची करणी आणि नारळात पाणी. शिवाजी महाराज पाणी ओतलं तुकाराम महाराजांच्या अंगावर, पण अंगाचा दाह झाला शोभा कासाराच्या बायकोचा. असा दाह झाला महाराज. मग ती नवऱ्याकडे गेली, रडायला लागली. म्हणली, काय खरं नाही, लईच अंगाला गरम होतोय, लईच भासतंय, मी काय करू? मग ती काय करायची, हांडा घ्यायची ना अंगावर वातायची. हांडा वरून गार वातला का खाली जाताना गरम व्हायचा. गिजर कसं असतंय ना, वरून गार पाणी खालून गरम पाणी, असा गिजरच केला देवानी तिचा. हा स्वतः आपला का काय बोलायचं नाही. शिवबा कासार म्हटले, तू त्याच लायकीची, तुझा असा दाह व्हायला पाहिजे आणि बिना लाकडाची तुझी राख व्हायला पाहिजे. म्हणले, तू संतांना त्रास दिलाय. ते म्हणले, मी काय करू? शेवटी त्याला दया आली. नवरा होता. म्हणजे ज्याची विटंबना केली ना त्याच्याकडे जा. म्हणले, कुठे ते? भंडारे डोंगरावर. धावत गेली महाराज. धावत गेली. तुकोबाराय भजन करत होते. महाराज म्हणले, गायनाचे ओढे आपुलिया छंदे. आपल्या छंदात भजन चालू होतं. गेली पायाला मिठी मारली. सांगितलं, महाराज. तुकोबाराय म्हटले, कोण? शोभा कासाराची पत्नी. म्हणले, हो महाराज मी. कशाला आली? महाराज करा क्षमा अपराध, महाराज तुम्ही सिद्ध. चुकी झाली एक वेळा, मजपा सोनी दुर्बळा. चुकी झाली महाराज, मी तवाणात अपराधी, मला क्षमा करा. काय चित्त शुद्ध होतो. तुकोबाराय म्हणले, बाई पण तू काय गुन्हा केलाय, मी तुला क्षमा करू? अहो महाराज, तासाभरापूर्वी तुमच्या अंगावर पाणी. अगं म्हणली, जिथं पाणी टाकलं ना मी तिथंच विसरून गेलोय, घेऊन नाही आलो भंडारे डोंगरावर. मी तुझ्या घरापाशीच विसरून गेलो वैर तुझं. म्हणले, मग तुझी काय अडचण आहे? म्हणले, महाराज पाणी टाकलं तुमच्या अंगावर पण दाह झालाय माझा.
त्याच्यावर काहीतरी उपचार करा. तुकोबारांनी डोळे झाकले, देवाला खडसावलं. म्हणले माझ्या अंगावर पाणी टाकले, मला नाही काय वाटलं, तुला तिला शिक्षा द्यायला कोणी सांगितलं होतं? मग हिचा दाह मी शांत करतो. म्हणले बाई जा, जिथं माझ्या अंगावर पाणी ओतलंय ना तिथं जमिनीवर चिखल झालाय, तो चिखल घे अंगाला लाव, तुझं अंग बर्फासारखं थंड होईल. ती गेली, तिथला चिखल घेतला, अंगाला लावला. शिवबा कासाराच्या बायकोचं सर्व अंग जे फनफनून गेलं होतं ते बर्फासारखं थंड झालं. याला म्हणायचं चित्तशुद्ध सेवा. एवढं चित्तशुद्ध असलं पाहिजे. आपल्याला जर ह्या सप्त्यात कोणी क्रॉस बोलला तर आपण त्याचा दणका पुढच्या सप्त्यात काढतो. बा विठ्ठल विठ्ठल. चित्त शुद्ध करायचं आणि काय करायचं? सेवा देवाची. हे देवाची सेवा करायची. देवाची सेवा म्हणजे मूर्तीची पूजा नाही बरं का, मूर्तीची पूजा करायचीच. पण एखादा गरीब आपल्या घरी आला ना त्याची इच्छा पूर्ण करा. एखाद्याची भुकेल्याची भूक जाणार, ताणल्याची ताण जागा नाही, दिन दुर्बळ तुमच्या घरी आलाय ना त्याची गरज पूर्ण करा. जनसेवा हीच ईश्वराची सेवा आहे जगामध्ये. महाराज म्हणले कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. अशी देवाची पूजा करा. पण ते देवाची पूजा करताना एक पथ्य पाळा. कसं भजन करा देवाचं? भगवान परमात्म्याची सेवा करा, पण सेवा करताना कसं करा? भजन कसं करा? आवडीनं करा. आणि दुसरं पथ्य सांगितलं, एकांतात करा. कारण माणसं भजन करतात, भजन करत ना असं नाही. किलोचं टाळ वाजून वाजून अर्धा पावशेरवर आणले, पण देव अजून स्वप्नात आला नाही का? भजनात आवडच नाही. मला ज्या दिवशी भजनातली अंतकरणपूर्वक तुम्ही अंतकरणातून भजन कराल त्या दिवशी तुम्हाला पंढरपूरला जायची गरज नाही. पंढरपूरचा विठोबा तुम्हाला भेटायला घरी येईल. हा, पण भजन आवडीचं असलं पाहिजे ना. हे शबरीला देवाकडे जावं लागलं नाही हो. भगवान परमात्मा तिची झोपडी शोधत घरी आले ना, कारण भजन आवडीचं होतं, भजन प्रेमाचं होतं. आणि महाराज म्हणले थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. म्हणून भजनात आवड पाहिजे. महाराज म्हणले प्रेमाविण भजन नाकाविण मोती, अर्थाविण पोथी वाचूनी काय. कुंकवा नाही ठाव नेहमी आहे व, भावाविण देव कैसा पावे. भावच नसेल तर देव मिळायचा नाही, आवडच नसेल तर देव तुम्हाला मिळायचा नाही. म्हणून आवडी विठ्ठल गाईजे एकांती. आणि भजन एकांतात केलं पाहिजे. महाराज सध्या लोकांना आहे ना परमार्थ करावा वाटतो, पण लोकांनी बघितला पाहिजे. काही माणसं ज्ञानेश्वरी वाचतात, पण कवा चौकात लोक जमा झाले मग अंगणात ज्ञानेश्वरी घेऊन बसतो. भाव आहे का त्याच्यात? काय नाही. दोन मित्र होते, एका खोलीत राहत होते भाडे करून. एकाला असा दांभिक गडी होता. ती ज्ञानेश्वरी वाचायची आवड म्हणजे कशी अशीच, लोक चौकात जमा झाली का हा अंगणात सोपानदादा यायचा, ज्ञानेश्वरी वाचित बसायचा. जवळ लोकांची गर्दी हॉटेलमधून कमी होत नाही तवर ज्ञानेश्वरी वाचायचा. एकदा लोक कमी झाली का ती मागची खून जिथं वाचून झाली तिथं ठेवायचा, कामाला निघून जायचा. प्रवीण महाराज त्याचा मित्र असा हुशार होता. तो काय करायचा माहिती आहे का? ती खून घ्यायचा आणि परत पहिल्या जागेवर आणून ठेवायचा. तो कामाला गेल्यावर हे दुसऱ्या दिवशी आल्यावरती याला कळावं का नाही, तिथूनच परत वाचायला सुरुवात करायची. त्याच्या मित्र म्हणला याला कळत कसं नाही. महिना होऊन दिला, महिना. आणि ते म्हणले रामा तू महिना झालं ज्ञानेश्वरी वाचतो, तुला ज्ञानेश्वरीबद्दल काय अनुभव आला का नाही? म्हणला आला ना. मला ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानेश्वरी ना एकच नंबर लिहिली. म्हणला भारीच आहे. म्हणला बोलायचं नाही, तोडच नाही. एक चुकलंच म्हणला ज्ञानोबाऱ्यांचं. तो म्हणला चुकलं माऊलींचं काय? म्हणला त्याच ओव्या सारख्या लिहिल्यात. म्हणला अरे गधड्या, त्या ओव्या सारख्या नाही लिहिल्या, तूच ते सारखं वाचतो. याला म्हणायचं आवडीनं गायलं पाहिजे आणि त्याच्यावर प्रेम असलं पाहिजे. आवडी विठ्ठल गायजे कांती. काय होईल महाराज? आलभ्य तो येती लाभ घरा. लाभ सहज होतो, महालाभ प्रयत्नाने होतो आणि आलभ्य लाभ पुण्याईनं होतो. लाभ म्हणजे काय? हे सगळं काय मिळतं हे. महालाभ म्हणजे विशेष गोष्ट मिळणे आणि आलभ्य लाभ म्हणजे देव घरी येणे. पण तुम्ही जर भगवान परमात्म्याचं चिंतन आवडीनं आणि एकांतामध्ये जर केलं तर मग महाराज म्हणतात सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण, सुखे
तो देव जर घरी यायचा असेल, घर म्हणजे कोणतं, तो आपल्या बंगल्यात येत नाही, तो आपल्या कारखान्यात येत नाही, तो आपल्या महालमाडीमध्ये येत नाही, त्याला घर राहण्यासाठी फक्त एवढंच एक आहे आणि ह्या हृदयामध्ये तो येतो. पण महाराज म्हणले तो हृदयात यावा असं वाटत असेल तर तुम्ही त्याच्यासाठी एक पथ्य पाळलं पाहिजे. कोणतं? भगवान परमात्मा जर हृदयात यावा असं वाटत असेल, महाराज म्हणतात अलभ्यतो लाभ येते घरा. पण देव हृदयात यावा असं वाटत असेल तर महाराज म्हणले तुम्ही एक पथ्य पाळणं गरजेचं आहे. कोणतं? अनेकांतरान द्यावी वसते. देव जर हृदयात यावा असं वाटत असेल तर हृदयातली घाण आधी बाहेर काढावी लागते. तुम्ही मला हृदयातली घाण म्हणजे फुफ्फुस, नाड्या, रक्तवाहिन्या त्या नाही मारा, त्या तशाच ठेवा. त्या जर काढल्या ना दादा तर तुम्ही जगणारच नाहीत माणसं. मग हृदयातली एक घाण आहे ती कोणती? महाराज म्हणले ओले मृत्तिकेचे मंदिर आत 6 जण उंदीर गुफा करिता ती पोखर याचा नका करू अंगीकार गा वासुदेव करीतो फेरा तो अध्यापिकाने दसोरा. तुम्ही सगळी मंडळी आता शहराच्या ठिकाणी राहता, प्रत्येकाने काही काही खोल्या प्रत्येकाच्या भाड्याने गेल्यात. तुम्ही सांगा दादा जर आधी एखाद्या खोलीत भाडेकरू असेल आणि तुम्हाला जर दुसरा भाडेकरू ठेवायचा असेल तर तुम्ही त्याच्यातच नेऊन ठेवणार का आधीचा बाहेर काढणार? आधीचा बाहेर. तसे आता आपल्या 6 भाडेकरू आहेत. कोण? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. आणि महाराज म्हणले त्याला जर आपल्याला खोलीत आणायचा असेल तर यांना बाहेर काढावं लागतं. आणि का अंतरानं द्यावी वस्ती. तिथं कोणाला थारा द्यायचा नाही. तो का म्हणे चित्त करारे निर्मळ. आणि ते झालं का मग यवनी गोपाळ राहे तेथे. आणि एकदा का तो हृदयात आला ना मग गडबड करायची नाही. मग तो करील काय करायचं ते करावी ती शांती वासनेची. मंडळी तुम्ही अख्खा गाथाही जरी वाचला आणि अख्खी ज्ञानेश्वरी भागवत जरी वाचलं तर कोणत्याच संतांनी वास्तूची शांती करा असा आग्रह धरलेला नाही. माझं तो वैयक्तिक मत असं आहे, मी म्हणतो आपण नवीन वास्तू बांधतो, ब्राह्मण आणतो, लाख रुपये त्यांना खर्च करतो, होम करतो, दादा हवन करतो, सगळं करतो आणि आपण वास्तूची शांती करतो. माझं एवढंच आजच्या कीर्तनातून घेऊन जा. एखाद्या वेळेस तुम्ही वास्तूची शांती नाही केली तरी चालेल, कारण ती दगड मातीची ती काय तुम्हाला त्रास द्यायची नाही. तुम्हाला शांतीच करायची असेल ना तर त्या वास्तूत राहणारा जो मालक आहे ना त्याच्या वासनेची शांती करा, बाकी तुम्हाला दुःख होणार नाही. महाराज काय झालंय माहितीये का, 4 मजली बिल्डिंग बांधली तरी 5वीचं गज जे आरती वर काढलेत ती आरती वास्तूची शांती करून उपयोग नाही हो, वासनेची शांती करणं गरजेचं आहे. आमच्या ज्या अवाप्त कामता वाढल्यात ना, आकाशाला गवस निघाली एवढ्या अपेक्षा आहेत आमच्या. अरे आपला आवाका बघा, आपलं उत्पन्न बघा, आपली परिस्थिती बघा, त्याच्यानुसार अपेक्षा ठेवा ना. आकाशाला गवस निघालणाऱ्या अपेक्षा. हा गावात भीक मागणाऱ्या माणसांनी पंतप्रधानाची स्वप्न जर बाळगली तर वासनेत मरून जाल का राहण तुम्ही? नाही ना. वासनेची शांती केली पाहिजे. 80,000 सुंदर बायका असताना सुद्धा एका स्त्रीची इच्छा झाली, वासना झाली. परिणाम काय? हा देवानी दात घासायला सुद्धा दात ठेवला नाही महाराज. आखी माणसं मरून गेली हो. 80,000 बायका होत्या, 1 लाख पोरं होते, 1.25 लाख नातू होते. रावण मारायच्या टायमाला त्यातलं एक नाही जिवंत राहिलं. का? घाला तो घातला वासनेने. म्हणून महाराज म्हणले वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा, पाहत्या रावणा काय झाले. काय झालं? महाराज म्हणतात इंद्र पडली भग चंद्र झाला काळा. इंद्र पडली भगे चंद्र झाला भग पडली. चंद्र कायमचा काळा झाला आणि नारद सदैव भजन करणारा पण भजनाचा चाळा चुकला. याचं कारण जर काय असेल तर वासनेची शांती करता आली नाही. म्हणून महाराज म्हणले बाबांनो करावी ती शांती वासनेची. वासनेची शांती करा आणि भगवान परमात्म्याचं भजन करा, कारण तेच भजन तुमच्या आयुष्यातला निर्वाणीचा बाण आहे, अभंगाचं शेवटचं चरण. महाराज म्हणतात तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा, वावुगी ही वाचा वेचू नये.
आवडी विठ्ठल गाईजे एकांती अलभ्यते ती लाभ घरा झालेली सेवा प्रभू रामचंद्रांच्या चरणारविंदावरती समर्पित करतो। तुम्ही सर्व श्रोते सज्जन मायबाप मातृवर्ग पितृवर्ग उपस्थित सर्व टाळकरी मंडळी गायनाचार्य मंडळी मृदंगाचार्य महाराज मंडळी उपस्थित भाविक भक्त माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे मुक्ताजी दादा नाणीकर कार्यक्रमासाठी उपस्थित झाले। दादांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो। सेवा संपली असं जाहीर करतो। एकदा साऊंड सिस्टीमवाल्या दादांसाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी। उत्तम साऊंड सिस्टीम आहे तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद देतो। एकच मिनिट घेतो सगळ्यांचा। सगळ्यांनी एकदा हात वर करून भजन करा। सगळ्यांनी हात वर ज्यांना ज्यांना हात दिले त्यांनी हात वर करायचा। हां सगळ्यांनी तुकाराम 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 तुकाराम।